जातीपलीकडचे प्रेम. महाराष्ट्राच्या एका दुर्गम कोपऱ्यात छोटं पण सुंदर गाव होतं. या गावाचं नाव होतं शिवनेरी, जिथे आजही जुन्या परंपरा पाळल्या जात असत. याच गावात कस्तुरी नावाची एक तरुणी राहायची. कस्तुरीचे वडील गावातील एक मोठे शेतकरी आणि स्वाभिमानी माणूस होते. कस्तुरी दिसायला साधी पण बुद्धीने अतिशय तल्लख होती. गावात तिचं शिक्षण फक्त 12वी पर्यंत झालं होतं, कारण पुढचं शिक्षण मुलींना देण्याची तिथे पद्धत नव्हती. दुसरीकडे मुंबईच्या गजबजलेल्या लोखंडवाला भागात समीर राहायचा. समीर एक आधुनिक विचारांच्या कुटुंबातला मुलगा होता. त्याने IIT मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका नामांकित कंपनीत कामाला होता. समीरला फोटोग्राफीचा खूप छंद होता. एके दिवशी समीर आपल्या मित्रांसोबत कोकणात फिरण्यासाठी गेला होता. तिथे त्यांनी निसर्गाचे खूप सुंदर फोटो काढले आणि ते आपल्या Instagramवर पोस्ट केले. योगायोगाने कस्तुरीने आपल्या मैत्रिणीच्या फोनवरून ते फोटो पाहिले. तिने त्यातील एका डोंगराच्या फोटोवर "खूप छान, आमच्या गावासारखं वाटतंय" अशी कमेंट केली. समीरने ती कमेंट वाचली आणि तिला रिप्लाय दिला. तिथूनच त्यांच्या संवादाची पहिली ठिणगी पडली. समीरला गावाकडच्या जीवनाबद्दल खूप आकर्षण होतं. कस्तुरीला शहरातल्या वेगवान आयुष्याबद्दल खूप कुतूहल होतं. दोघेही एकमेकांशी रोज बोलू लागले. हळूहळू त्यांना एकमेकांच्या सवयी आणि आवडीनिवडी पाठ झाल्या. कस्तुरीला पहाटे उठून शेतात जायला आवडायचं, तर समीरला रात्री उशिरापर्यंत काम करायला. तरीही ते एकमेकांसाठी वेळ काढत असत. सोशल मीडियावरील हा संवाद आता प्रेमात बदलू लागला होता. समीरला कस्तुरीचं ते निरागस बोलणं खूप भावायचं. कस्तुरीला समीरचा समंजसपणा आणि तिचा आदर करण्याची पद्धत आवडली. एक दिवस समीरने ठरवलं की तो कस्तुरीला भेटायला तिच्या गावाजवळच्या शहरात जाईल. कस्तुरी खूप घाबरली होती, कारण गावात कोणी पाहिलं असतं तर संकट आलं असतं. पण प्रेमापोटी तिने भेटायचं ठरवलं. समीर शहरात आला आणि त्यांनी एका बागेत पहिली भेट घेतली. समोर पाहताच दोघांनाही जाणीव झाली की हे प्रेम आभासी नसून खरं आहे. समीरने तिला लग्नाबद्दल विचारलं, पण कस्तुरीच्या डोळ्यात भीती होती. तिला माहीत होतं की तिची जात आणि समीरची जात वेगळी आहे. तसेच गाव आणि शहराचा मोठा फरक यांच्यामध्ये होता. कस्तुरीने समीरला घरी सांगायला सांगितलं, पण तिला घरच्यांची खात्री होती की ते मानणार नाहीत. समीरने घरी गेल्यावर आपल्या आईवडिलांना कस्तुरीबद्दल सांगितलं. समीरच्या आईने सरळ नकार दिला. गावातली मुलगी तुला कशी सांभाळणार? तिकडे कस्तुरीच्या वडिलांना कशाचा तरी संशय आला. त्यांनी कस्तुरीचा फोन तपासला आणि त्यांना समीरचे मेसेजेस दिसले. घरात जणू मोठा स्फोट झाला. वडिलांनी कस्तुरीला सर्वांसमोर एक कानशिलात लागवली. आमच्या घराण्याची आबरू घालवतेस काय? असा प्रश्न त्याने विचारला. कस्तुरी रडत होती, पण तिने मान्य केलं की ती समीरवर प्रेम करते. वडिलांनी तिला एका खोलीत बंद केलं आणि तिचं बाहेर जाणं बंद केलं. गावातील लोक कुजबुजू लागले. शेतकऱ्याची पोरगी शहरातल्या पोराच्या नादी लागली. समाजात कस्तुरीच्या कुटुंबाची बदनामी होऊ लागली. समीरला जेव्हा हे कळलं तेव्हा तो अस्वस्थ झाला. त्याने कस्तुरीच्या वडिलांना फोन केला, पण त्यांनी त्याला खूप शिवीगाळ केली. पुन्हा माझ्या मुलीला फोन केलास तर याद राखून ठेव, अशी धमकी दिली. जातीच्या भिंती त्यांच्या प्रेमासमोर खूप उंच उभ्या राहिल्या होत्या, पण दोघांनीही हार न मानण्याचं ठरवलं होतं. कस्तुरीला खोलीत बंद केल्यामुळे समीरचा आणि तिचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. गावातील लोकांनी कस्तुरीच्या वडिलांना टोमणे मारायला सुरुवात केली होती की मुलगी हाताबाहेर गेली आहे. कस्तुरीच्या वडिलांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी तिचं लग्न घाईघाईत गावातीलच एका मुलाशी ठरवून टाकलं. तो मुलगा कस्तुरीच्या वयापेक्षा खूप मोठा होता आणि केवळ तिच्या वडिलांच्या शब्दाखातर हे लग्न होत होतं. कस्तुरीने खूप रडून पाहिलं, आईचे पाय धरले, पण कोणीही तिचं ऐकलं नाही. तिकडे मुंबईत समीर जेवण खाणं विसरून फक्त कस्तुरीचा विचार करत होता. त्याने आपल्या मित्रांना एकत्र केलं आणि कस्तुरीला वाचवण्याचा प्लॅन बनवला. जातीसाठी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणं चुकीचं आहे, असं समीरला मनापासून वाटत होतं. कस्तुरीच्या लग्नाची तारीख जवळ आली होती आणि घरात लगबग सुरू झाली होती. कस्तुरीने कसं तरी करून आपल्या एका लहान भावाच्या मदतीने समीरला निरोप धाडला. समीर, उद्या माझं लग्न आहे. जर तू आला नाहीस तर मी विष पिऊन जीव देईन, असा तो निरोप होता. हे ऐकताच समीरने क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी काढली. मध्यरात्री 2 वाजता समीर शिवनेरी गावाच्या वेशीवर पोहोचला. कस्तुरीने खिडकीतून खाली उडी मारली आणि अंधाराचा फायदा घेत ती गावाबाहेर पळाली. समीरने तिला गाडीत बसवलं आणि ते सुसाट वेगाने मुंबईच्या दिशेने निघाले. सकाळी घरात कस्तुरी नाही हे पाहताच वडिलांनी कपाळावर हात मारून घेतला. माझ्यासाठी माझी मुलगी आज मेली, असं म्हणत त्यांनी तिचं सुतक पाळायचं ठरवलं.
गावात एकच खळबळ उडाली. कस्तुरी पळून गेली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. समीरच्या आईवडिलांनीही त्याला घरात घ्यायला नकार दिला. पळून लग्न करणाऱ्या मुलासाठी आमच्या घरात जागा नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आता समीर आणि कस्तुरी रस्त्यावर होते. त्यांच्याकडे ना घर होतं ना कोणाचा पाठिंबा. समीरने आपल्या मित्राकडून थोडे पैसे उसने घेतले आणि एक छोटी खोली भाड्याने घेतली. पहिल्या रात्री त्यांना जमिनीवर चादर अंथरून झोपावं लागलं. कस्तुरीला गावाकडच्या मोठ्या वाड्याची आठवण येत होती, पण समीरसोबत असल्याचं सुख मोठं होतं. समीरची नोकरी सुटण्याची भीती होती, कारण तो ऑफिसला न सांगता गायब होता. पण त्याच्या बॉसने त्याची परिस्थिती समजून घेतली आणि त्याला कामावर ठेवून घेतलं. कस्तुरीने ठरवलं की ती घरात रिकामी बसणार नाही. तिने शहरात राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. ती रोज वर्तमानपत्र वाचून आपले इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करू लागली. समाजातले लोक त्यांना अजूनही टोमणे मारत होते की हे लग्न 6 महिनेसुद्धा टिकणार नाही. कस्तुरीने समीरला सांगितलं की तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. समीरने तिला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिच्यासाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आणली. कस्तुरी पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायची आणि नंतर घरचं काम करायचं. समीर ही ऑफिसहून आल्यावर तिला अभ्यासात मदत करायचा. कधी कधी त्यांच्याकडे भाजी द्यायला पैसे नसायचे, तेव्हा ते फक्त चटणी भाकरी खाऊन दिवस काढायचे. कस्तुरीच्या आईला तिची खूप आठवण यायची, पण वडिलांच्या धाकामुळे ती फोन करू शकत नव्हती. गावातील लोकांनी कस्तुरीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. तुमची मुलगी पळून गेली, आता आमच्या पंक्तीला बसू नका, असं त्यांना ऐकावं लागलं. या सगळ्या त्रासाचा राग कस्तुरीच्या वडिलांनी स्वतःवर काढून घेतला आणि ते आजारी पडले. पण कस्तुरीला हे काहीच माहीत नव्हतं. ती आपल्या संघर्षात व्यस्त होती. कस्तुरीने राज्यसेवा परीक्षेचा फॉर्म भरला. समीरने आपली बाईक विकली जेणेकरून कस्तुरीच्या क्लासची फी भरता येईल. कस्तुरीला रडू कोसळलं जेव्हा तिला कळलं की समीरने तिच्यासाठी आपली आवडती बाईक विकली. मी तुला निराश करणार नाही समीर, असं तिने स्वतःला वचन दिलं. परीक्षेचे दिवस जवळ आले आणि कस्तुरी रात्र जागून अभ्यास करू लागली. मुंबईच्या उकाड्यात आणि छोट्या खोलीत अभ्यास करणं सोपं नव्हतं, पण तिच्या मनात गावाकडचे टोमणे आणि वडिलांचा अपमान सलत होता. तिला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं. समीरनेही स्वतःच्या कंपनीत खूप मेहनत घेतली आणि त्याला प्रमोशन मिळालं. त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली होती. परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कस्तुरी संपूर्ण जिल्ह्यात पहिली आली. तिची तहसीलदार म्हणून निवड झाली होती. ही बातमी ऐकताच समीरने तिला उचलून धरलं. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. ज्या लोकांनी त्यांना नाकारलं होतं, आता तेच लोक त्यांना फोन करू लागले. कस्तुरीचा फोटो वर्तमानपत्रात आला आणि संपूर्ण गावात तिची चर्चा सुरू झाली. पहा, पळून गेली पण नाव कमवलं, असे लोक आता बोलू लागले. समीरच्या आईलाही आपल्या सुनेचा अभिमान वाटला. तिने स्वतःहून समीरला फोन केला आणि त्यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. समीर आणि कस्तुरी पहिल्यांदा समीरच्या घरी गेले. आईने कस्तुरीचं औक्षण केलं, तिची माफी मागितली. पण कस्तुरीचं मन अजूनही तिच्या गावी आणि वडिलांकडे होतं. तिने समीरला विचारलं, आपण गावी जाऊया का? समीरने संमती दिली आणि ते त्यांच्या गावी शिवनेरीला जायला निघाले. कस्तुरी आता साधी मुलगी नव्हती, ती जिल्ह्याची मोठी अधिकारी होती. जेव्हा त्यांची गाडी गावात शिरली तेव्हा अख्खा गाव त्यांना पाहायला गोळा झाला. कस्तुरीच्या घरासमोर गाडी थांबली. वडील ओट्यावर बसले होते. कस्तुरीने जाऊन वडिलांचे पाय धरले. वडिलांनी तोंड फिरवलं, पण कस्तुरीने हार मानली नाही. तिने आपली वर्दी आणि पद सांगितलं. तेव्हा वडिलांच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं. मला माफ कर बाळा, मी जातीच्या अहंकारात तुझी किंमत विसरलो होतो, असे म्हणत त्याने तिला मिठी मारली. समीरलाही त्यांनी सन्मानाने घरात घेतलं. गावातील ज्या लोकांनी टोमणे मारले होते ते आता कस्तुरीसमोर हात जोडून उभे होते. कस्तुरीने आपल्या गावची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कामं सुरू केली. तिने मुलींच्या शिक्षणासाठी गावात एक मोठं केंद्र उघडलं. समीरने आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगार मिळवून दिला. कास्ट प्रॉब्लेम, समाजाचे टोमणे आणि गरिबी या सर्वांवर त्यांनी आपल्या कष्टाने मात केली होती. आता दोन्ही कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहत होती. कस्तुरी आणि समीरची ही प्रेमकथा केवळ प्रेमाची नव्हती, तर ती जिद्द आणि आत्मसन्मानाची होती. त्यांनी सिद्ध केलं की जर तुमचे प्रेम खरं असेल तर जग तुमच्या समोर झुकतं. शेवटी कस्तुरीच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची सनई वाजली आणि त्यांचा संसार सुखाचा झाला. तुम्हाला माझी स्टोरी
कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.